दादरच्या मीनाताई फूल मार्केट परिसरामध्ये पुन्हा एकदा झाड कोसळलेलं आहे। मार्केटमधील काही दुकानांचं या झाड कोसळण्यामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। काही वेळापूर्वी माटुंग्यामध्ये सुद्धा झाड कोसळलेलं होतं, बऱ्याच दुचाकींचं नुकसान झालेलं होतं। मात्र पुन्हा एकदा दादरच्या मीनाताई फूल मार्केट परिसरामध्ये हे झाड कोसळलेलं आहे। दादरचा हा परिसर आपण पाहतोय किंवा आपल्याला माहिती आहे की किती वर्दळीचा परिसर आहे, मार्केट परिसर आहे आणि इथून प्रवाशांची नागरिकांची ये-जा सतत 24 तास सुरू असते। फूल मार्केटमधून हे झाड कोसळल्याचे दृश्य आपण पाहतोय। मुंबई शहरात 3 ते 4 दिवसापासून पाऊस सुरू आहे। मुंबई शहराला झोडपलं आहे पावसाने आणि मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर झाडं जी आहेत ती उन्मळून पडतायत। सध्या मी उभी आहे मीनाताई ठाकरे दादरचं जे फुल मार्केट आहे। फुल मार्केट म्हटलं की दादरची ओळख आणि दादर फुल मार्केटनीच ओळखलं जातं। मात्र याच फुल मार्केटमध्ये जे मोठं झाड आपल्याला पाहायला मिळते ते मुळासकट उन्मळून पडलेलं आहे। रात्री 2:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। इथले स्थानिक नागरिक असतील यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांशी देखील संपर्क केला होता की हे झाड कधी उन्मळून पडू शकतं, त्यासाठी या झाडाची छाटणी करा। अगदी तशा प्रकारचं पत्रही मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलं होतं। मात्र आपण पाहतोय रात्रीच्या 2:30च्या सुमारास हे झाड उन्मळून पडलेलं आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र इथली जी फुल मार्केटची दुकानं आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत मनसेचे काही नेते आहेत, इथले स्थानिक नागरिक नेते देखील आहेत। नेमकी ही घटना घडली 2:30च्या सुमारास, त्यावेळी इथे कुणी माणसं होती का, काही जीवितहानी झाली? नाही, रात्री ज्यावेळेला 2:30च्या सुमारास इथे घटना घडली तेव्हा इथे भरपूर प्रमाणात रहदारी होती, पण दुर्दैवाने काही जीवितहानी झाली नाही। कारण हे झाड आपण बघताय या पत्र्याच्या शेडवर कोसळलंय, पण जरी जीवितहानी झाली नाही तरी या फुल मार्केटचं अतोनात नुकसान याच्यामुळे झालेलं आहे। या सामान्य फुल व्यापाऱ्यांसाठी शासनाने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी। या मार्केटची जी दुरुस्ती आहे ती लवकरात लवकर करून देण्यात यावी। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।